शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अखेर आढळरावांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर केले। लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्र कोल्हेंनी दाखवली। आढळराव पाटील आता शब्द पाळणार का, निवडणुकीतून माघार घेणार का, असा सवाल यावेळी अमोल कोल्हेंनी केलाय। मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचंय की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीने तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का। शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले। हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजी दादांसाठी उपस्थित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही शब्दाला जागता का, तुम्ही सांगा। मला चर्चेत गुंतवून ठेवणं, हा नेरेटिव्ह सेट करायचा, मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे। पण आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय त्यांनी काही आरोप करो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं। जे आरोप करायचे होते ते गेले 5 वर्ष का नाही केले, वर्षभरापूर्वी का नाही केले, तर त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्याने अर्ध सत्य बोलायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेपुढे दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही, बोलायचंच नाही काही।